तुला समजलंय ना तुला काय करायचं? मी सांगते तेवढंच करायचं आणि डोंट वरी. तुझं लास्ट टाइम असणार आहे, लास्ट काम असणार आहे. याच्या पुढे तुला हा लुक करायची काही गरज नाही. अरे हो अनिका, पण ह्या आधीची कामं थोडी सोपी होती, पण हे जरा अवघड आहे. यात काय अवघड आहे? तुला ऑलरेडी माझ्या रूममध्ये लपून बसायचंय. नाईट टाइम झाला की हॅव टू कम आउट आणि माझ्यावर अटॅक करायचा. त्याच्या आधी पण तू असे कामं केलेले लक्षात आहे ना तुला? जसं की फॉर एक्झाम्पल मॉमच्या गळ्यातनं तो हार चोरणं किंवा मग कॉलेजमध्ये तू डोनेशन बॉक्स चोरणं केलंय, आठवतंय ना? पण आता मला खूप भीती वाटतेय आणि यात रिस्क पण खूप आहे. तू काहीही स्टुपिड सारखं बोलू नको. हा अगं मी स्वतः बोलते, तुला काही नाही करायचंय. तुला तुला हवं तर फक्त ना तू एक काम कर, तो चाकू फक्त आणि फक्त माझ्या गालावर असा ठेवून दे. मीच माझं काम करेन, मी ओरडा करेन. ग्रॅनी आजी मॉम येतील आणि ग्रॅनी आजीची बुलेट चालते. गेम ओव्हर. आणि मला याचंच तर टेन्शन आहे ना, मला हे नाही करायचंय. अगं ग्रॅनी आजी जी तुझ्यावर बुलेट चालवणार आहे ती फेक असणार आहे, तुला रिअलमध्ये लागणार नाही. आरडाओरडा झाल्यावर कमळी तिथे येणार आहे. मी कमळीवर रिअल बुलेट चालवेल, ती कमळीचा गेम ओव्हर करायचा आहे. पंड्या, अरे कमळीकडे काय महत्वाचं काम होतं? अगं मागच्या आठवड्यात जो काय प्रकार घडला की नाही तो माझ्या कानावर आला. त्या पोरानं तुला किती त्रास दिला, परत तुला कॉलेजमधनं आणि हॉस्टेलमधनं बाहेर काढलं, परत तुझ्यावर चोरीचा आळ पण घेतला. तो सगळा विषय मला कळाला. म्हणजे हे सगळं कमळीने केलं नाहीये हे सगळ्यांनाच माहिती आहे. फक्त तिच्या अगेन्स्ट होते सगळे पुरावे, त्यामुळे काही करता नाही आला. खरं मला माहित आहे हे समजा कुणी केलंय ते. कमळीला कुठे विश्वास आहे माझ्यावर? निंगे अगं असं काहीच नाही ग. आता हे सगळं तिने केलंय हे मानायला आपल्याकडे एकतर पुरावा आहे का? नाही ना मग त्यात तो आदित्य कुठे आहे ते बी माहित नाही. तो घावला असतं तर काहीतरी मिळालं असतं ना. तो बी गायब आहे. तेव्हा आदित्य सापडलाय मला. पंड्या तू काय बोलतोस कळतं ना तुला? अहो ऋषी भाऊ खरं बोलालोय मी. ज्याने हा सगळा प्रकार केलाय की नाही त्यानं लय डोसकं खर्च केलंय. तेव्हा आदित्य कोणाला सापडू नये म्हणून त्याला एका सेपरेट जागी ठेवलाय आणि त्याचा चेहरा कोणाला दिसू नये म्हणून ती पोरगं खोलीच्या बाहेर पडायला पण तयार नाही. माझं नशीब म्हणून मला तो सापडला. काय झालं, माझा एक मित्र डिलिव्हरी बॉयचं काम करतोय. आता कॉलेज सुटल्यावर काहीतरी जोड काम असावं म्हणून मी पण काम करतोय होती. आज एका ठिकाणी मी फूड डिलिव्हरी करायला गेलतो. पेमेंट ऑनलाईन केले. म्हणजे तो तिकडे लपून बसलाय वय. चला की मग आता सोडायचंच नाही त्याला. बंडे तो कुठे राहतोय? कुठे आहे त्याची खोली? जरा लांब आहे पण मला रस्ता पाठ आहे. मी दाखवतो. तो एरिया जरा सामसूम आहे ना म्हणून त्याला तिकडेच ठेवलाय. अरे मग काय आता मुहूर्ताची वाट बघायलाय काय? चला की त्याला जाऊन पकडूया. चला आत्ताच जाऊन त्याला पकडूया आणि सरळ पोलिसात देऊया. चला. एक मिनिट निंगी, ऋषी सर थांबा. मला असं वाटतंय तो असा इतक्या सहजासहजी काय कबूल होणार नाही. आपलं तो ऐकणार बी नाही. तो जर एवढा मोठा खेळ खेळालाय म्हणजे तो चांगलाच मुरलेला आहे यात. आपण जर का त्याला पोलिसात दिला तर ते उद्या जामिनावर बाहेर येईल आणि 100% बाहेर आल्यावर फरार होईल. मला असं वाटतंय आपण हे सगळं त्याच्याकडनं वधवून घ्यायचं. होय पण हे सगळं करायचं कसं? मला असं वाटतंय आपण काहीतरी वेगळं करूया. माझ्या डोसक्यात एक आयडिया आहे. तो जर वाकड्या वाटेनं गेलाय तर आपण पण आपली वाट वेगळी केली पाहिजे. अगं आई, अनु तुम्ही काय बोलता? तुम्हाला कळतंय का? हा? आणि हे सगळं नीट प्लॅन होईल ना? नाहीतर कळलं तुझ्यासोबत आणि हिच्यासोबत माझा तिसरा नंबर जेलमध्ये. असं काही एक होणार नाही आणि तू किती काळजी करतेस. आणि किरकिर करू नको, कळलं ना? अगं किरकिर कुठे करते ग? मी ठरवलंय ना सगळं तसंच अगदी नीट होणार आहे. मी असा काही नेम धरलेला आहे ना का त्या कमळीचा गेम करणार म्हणजे करणार बस. ए बाई, तुझ्या नेमचाच नेम नाहीये मला, कळलं? तुझ्यावर विश्वास आहे माझा पण तुझ्या नेमवर अजिबात नाही. माझा नेम आणि मी सारखंच असतं, एकदम अरे यार, परफेक्ट. चुप बसा. काय चाललंय? हा काय? प्लीज शट अप. नेम नेम फेम फेम गप्प बसा.
ते काय सिच्युएशन आणि काय बोलताय तुम्ही? आणि ग्रॅनियाची तुला काही वाटतं की नाही? हा, रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही? इथे मला इतकं टेन्शन आहे, स्ट्रेस आहे. ती कमळी येते नाही येते, कुठे जाऊन बसली आहे, फोन लागत नाही, रिश्ता काहीच होत नाहीये. तर तेवढं काळजी करण्यासारखं काय? गेली असेल कुठेतरी फिरायला. म्हणजे असं आहे ना की परमेश्वराच्या घरी जाण्याच्या आधी शेवटची काहीतरी इच्छा असते, त्याप्रमाणे तिला जग फिरावं असं वाटत असेल म्हणून फिरत असेल. फिरू दे तिला. जे काही ठरवलंय त्याप्रमाणेच होणार. तिचा गेम वाजणार म्हणजे वाजणार, कळलं? ए आई गप्प बस ग. काय त्याच्यात? आणि तुला माहितीये माझ्यासाठी ह्या असल्या गोष्टी म्हणजे काही नवीन नाहीये. असे प्रत्येक जणांचे असे मोडदे पाडलेले आहेत, कळलं? आणि त्यातून ही कमळी म्हणजे तर असा डाव्या हाताचा मळ आहे, कळलं? सहज करणार आहे मी, सहज. काळजी करू नकोस तू. डाव्या हाताच्या मळाला असं फेकायला ती यायला तर पाहिजे ना घरी. फोन लागत नाहीये यार. एक सेकंड, क्रिशचा फोन लागत नाही, पण मी प्राजूला तर कॉल करूच शकते ना. हॅलो प्राजू, ऐक ना, रिश आहे का तुझ्यासोबत? ओके ओके. कमळी आणि ऋषी सोबत आहे आणि कमळीला बंड्याचा कॉल आलेला. बंड्याचा कॉल का साठी आला असेल? मी आलेच. अरे ए बाळा, अब कुठे जा? जा बघ जा. अगं मी नाही जाणार. काय रे? अहो सर मी काय नाही केलंय, मला सोडा. हे सोडा की लेवन, हे बोललास की नाही चांगलाच सुट्टी होतो तुला. चल. तुझे सगळे कारनामे कळलेत आम्हाला. कायद्याच्या तावडीतून सुटणार नाहीस तू. चाल. ओ सर मॅडम, जे कोणी आहे मी काय नाही केलंय, माझी खरंच काय नाही चूक. हे बोललास की नाही पोकळ बॉम्बून फटक देईल बघ. गुमान आमच्या संग. चल चाल. चाल. बंडू, बंड्या, ए बंडू. अरे अंकल, बंड्या कुठे गेला? तो कमळी, निंगी आणि ऋषी सरांबरोबर काहीतरी बाहेर गेलो. काहीतरी दाखवूचा त्यांका.